जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः। भागवतामधल्या 11 स्कंधामध्ये ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी या नवनारायणां 9 मुलं जी आहेत त्यांनी श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून या हरीनं नारायणानं प्रबुद्धानं चमसानं पिप्पलायनानं हे जे काही नवनाथांचे जे अवतार घेतले या अवताराचा एकमेव उद्देश असा होता की समाजाचा जो आत्मा आहे या आत्म्यांची तत्व ही खूप सात्विक असतात आणि या आत्म्यांच्या निकषावर सगळ्यांना समजणारं असं तत्वज्ञान अतिशय स्वच्छ शुद्ध तत्वज्ञान संपूर्ण समाजाला सांगण्याचं काम नवनाथांनी केलेलं आहे आणि त्याचं अतिशय उत्तम आपण आता जवळपास नवनाथाच्या 16व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक अध्यायाचे असे काही फायदेसुद्धा महाराजांनी याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता 15व्या अध्यायामध्ये संपूर्ण घरातली सगळी शांती सगळी सुखशांती घरामध्ये लाभो असं या 15व्या अध्यायाचं फळ आहे. तसंच या 16व्या अध्यायाचं सुद्धा सर्व प्रकारची घरातली भांडणं संपून सर्व प्रकारची शांती लाभावी सगळी मानसिक भ्रांती लोकांची संपून अत्यंत सुखसमाधानाचं आयुष्य सगळ्यांना जगता यावं याकरता नवनाथांनी अतिशय अप्रतिम असं तत्वज्ञान या जगाला सांगितलेलं आहे. तर आता आपण आज 16व्या अध्यायाच्या वाचनाला प्रारंभ करूया. सगळ्या श्रोत्यांना सावधतेचा महाराज इशारा देत आहेत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय जयाजी दिगंबरा आद्य नामे विश्वंभरा वर्णिता तुझिया गुणसंभारा मती अपूर्व होतसे वर्णिता तुझिया गणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती सहस्रफणी वाहती माथी शीण वाहे दावितसे पैंजानना ऐसे धेंडे परी 2 अक्षरी झाले धडे सरस्वतीचे शिणुनी तोंड करी सांड विलापाची 8 भार उदभिज्ज देही कमळपत्राते पुरे मही सप्ताब्धीची अपूर्व शाई तव गुण सार रसज्ञ ऐसा सर्व गुणज्ञ पुरुष येऊनी बैसला अबद्धमतीच भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वयी निर्मिला आपणची तरी मागिले अध्यायी सकल कथन कानिफा आणि वायुनंदन युद्ध समयी ऐक्य होऊन सुख सागरा मिळाले यावरी कानिफा स्त्री देशात गेले श्री गड मुंड गावात तेथे भेटुनी मच्छिंद्राते आतिथ्याथे भोगिले परी कैसे रीती तेची ऐका येथुनी श्रोती मच्छिंद्राचे कामचित्ती एक अर्थी उदेला की कानिफा जाईल स्वदेशात श्री गोरक्षक करील श्रुत मग तो धावून येईल तेथ नेईल माते येथुने तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे यासी श्रुत करू नये अनेक योजनी उपाय येथे राहता करावा ऐसे युक्ती रचुनी चित्ती करावे म्हणे आतिथ्य बहुरीती म्हणून बोलवुनी बहुत युक्ती सकळ मच्छिंद्रा सांगत असे या परी आणिक योजना करीत
की विषयी गोवावा कानिफनाथ, मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे, चंद्रानने मृगांकवदनी पाठवितसे शिबिरा लागुनी, परी तो नाताळे कामवासनी इंद्रिय दमनी महाराज. म्हणाल तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती, दयाचे नेत्र कटाक्षे होती वेडे पिसे देवादी, दयेची पाहता मुख मंडण तपी सांडती तपा कारण, येऊनी मुंगी लुंगी होऊन मागे भ्रमती जपी तपी, जयेचे अधर पोवळ्या परी दिसती दशन डाळिंब बीज गोमटी, गौरवर्ण पिका घाटी ग्रीवा दर्शवी बाहेर, की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा, की उडगुड गणपतीचा द्वितीय ठसा, दयांच्या नखाकृती लेखा चंद्रकोरी मिरवल्या, असो ऐसे स्त्रियांचे वर्ण, की भानुची पावला उदयमान, ऐसिया स्त्रिया पाठवोन स्थान चेतविती कामासी, परितो नातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज, मग म्हणे शिष्य कटकाचा समाज, कामासनी गोवावा ऐसाही यत्न करुनी पाहता, कामिनीचा श्रम झाला वृथा, शिष्य कटकही येईना हाता, उपाय काही चालेना, असो ऐसे छळनात एक मास, राहिले तेथ परिकोपे देव होते उदित, सहज स्थिती लोटले, असो लोटल्या एक मास, मग पाचारुनी मच्छिंद्रास म्हणती आज्ञा द्यावी आम्हास, स्वदेशासी जावया, मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ, नाना संपत्ती द्रव्य ओपित, गजवाजी उष्ट्र अमित द्रव्य पहुद दिधले, शिबिरे कनाथा पडप थोर, तंबू राहुट्या पृथगाकार, शिबिका मुक्त झालरा छत्र, वस्त्राभरणी भरियला, ऐसी ओपुनी अपार संपत्ती, बोळवितसे मच्छिंद्र जती, एक कोस बोळवुनी नमिती परस्पराशी आदरे, ऐसे बोळवुनी कटकभार, स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र, येरीकडे तीर्थवर करीत आला स्वदेशा, सहज आले मुक्कामे मुक्काम, लंगुनी स्त्री देश सुगम, पुढे गौड बंगाल स्थान उत्तम, नाना क्षेत्रे हिंडती, परिजया गावी जायनाथ, त्या गावी लोक करीती आतिथ्य, सर्व पाहुनी भक्तिवंत उपचारे मिरविती, इच्छे सम सकळ व्यर्थ पूर्ण होवनी शिष्य संप्रदायी होत, म्हणून वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे, मग या गावीचे त्या गावी लोक येऊनी नेती सकळ कंटक कटक, धावुनी भक्तिभाव अलौकिक, बोळविती पुढारा, आईसे भ्रमण करीत करीत, कीर्ती मागे कीर्ती होत, ती सत्कीर्ती हेळा पट्टणात प्रविष्ट झाली जनमुखे, बहुत जनांचे वाचे स्तुती, आहा स्वामी ऐसे म्हणती, मग राजांगणी ही कीर्ती हेलावली सेवक मुखे, कीर्ती ऐकुनी नृपनाथ पुढे प्रेरिता झाला दूत, त्या करवी उत्तम वृत्तांत मुनिकटकाचा आणविला, ते सांगती मुनीचा राजयोग, गावोगावी हुनी शिबिरे सुरंग चांग, धावताती घेऊनी मागोमाग, स्वामी लागी राहावया, पुढे नाथध्वज घेऊन शिबिरे चालती त्या मागून, शिष्य कटकासी मागुनी गमन कानिफाचे होतसे, ऐसे मार्गी करिता गमन, तो येरीकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमदसे, तो सहज मार्गी करिता गमन, महिप्रवाही तरु व्यक्त विपिन, त्या विपिनी गजकर्ण नंदन सहज स्थिती भेटला, ते पाहिले गोरक्षासी, गोरक्षे पाहिले कानिफासी, दृष्टा दृष्ट होता आदेशी,
एकमेका बोलले करुणी स्थिर शिबिकासन खाली उतरला कर्णनंदन मग भरजरी गालीचा मही पसरून गोरक्षासी बैसविले आपण बैसे उपरसवे नेटी बोले कानिफा वागवटी नाथ पंथ हा वरद पुटी कोण गुरु लाहिला हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत वरद पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयासी तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष परिश्री गुरु कानिफा देहास गुरु कोण मिरवला ते सांगा ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालिंदर कथन जन्मापासून वर्तमान दत्तकृपा आगळी ऐसे उभयतांचे भाषण झाली या मिरवले समाधान म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला या उपरी कानिफा चित्ती कामना उदिली एका अर्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षापाती दत्त वरदे मिरविला तरी दत्तकृपेचे अनुसंधान कैसे लाधले विज्ञारत्न की कवणरूपी सहज दर्शन जगा माझी मिरविती तरी याचा शोध करावा दावुनी आपुल्या गौरवा असे योजनी सहज भावा दृष्टी करी भोवताली तो दृष्टी समोर आम्रवन पक्व फळे देखिले सघन तेही पाडाचे पक्वपण शाखा वृक्षी विराजल्या ते पाहुनी कानिफनाथ म्हणे हे आम्रवन काय शोभत फळे ही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत त्या वृक्षी परी ऐसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करे वाटा चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणत असे या उपरी बोले कानिफा वचन तोडुनी आणवितो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे तुका यत्न कासयासी करावा आता शिष्य आहेत जवळी तोडुनी आणावे त्या करगमळी शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे तरी आता स्वतः ऐसे करावे गुरुप्रसादे प्रताप मिरवावे फळे तोडुनी विद्येसी गौरवावे तुष्ट आत्मा करावा ऐसे कानिफा ऐकुनी वचन जरी तुमचे इच्छिते ऐसे मन तरी आताची आणितो तोडून पक्वपणी गुरुकृपे मग कवळुनी भस्म चिमुटी विभक्तास्त्र जपे होटी त्यावरी आकर्षण मंत्रपोटी प्रेरिता झाला युक्तीने विभक्तास्त्र आकर्षणी प्रेरिता फेकी भस्म काननी तवती पक्व फळे वृक्षावरुनी पुढे आली सर्वत्र मग ते शिष्यकटका सहित फळे भक्षिती मधुर व्यक्त भक्षिल्या पूर्ण तृप्त क्षाळिले हात जीवनाने ऐसे झाली या पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे मनी म्हणे प्रताप दाविला मजला गुनी कानिफाने आपुला तरी आपण आता यासी दाऊ विद्या चमत्कारासी ऐसा विचार करुनी मानसी कानिफा ते बोलावसे म्हणे तुम्ही केला पाहुणचार तरी उत्तर लागी उत्तर आणि फळे भक्षुनी साचार चली रसने मिरवावी ऐसे ऐकोनी तयाचे वचन म्हणे बोलता ते फार उत्तम तुमच्या शब्दासी करुनी मान स्वीकारावे तैसेची मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र ते लवंगवनीची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा मग ती फळे खात जेठी रसनेसी पडो पाहे मिठी आहा आहा म्हणे शेवटी अमृतसरी दाटले मग ती फळे केली या भक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्षतो म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावे वहिली पुन्हा योजनी वृक्ष डाहळी पुढे मार्गा नमावे
या उपरी कानिफनाथ ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत पुन्हा निर्मोनी मूर्तिमंत जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निस्सीमपणी आहे पवित्र त्यासी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग ऐसियाची कथा कोण जो महिच मस्तकी करीला धारण तो पर्वताचे ओझे शिणे की जो अर्कतेजा निवविणार तो पावक ठिणगिने पणे सत्वर हृदयी साठवितो सप्तसागर तो थिल्ल रोदकेना अटकेना जो बोल काजाचे गंभीर चातुरी बृहस्पती ते मागे सारी तो अजारक्षका ते भिवोनी अंतरी मौन वरील का वाचे जो आपुले प्रतापे करुनी क्षीराब्धी करील गृहवासनी तो तक्रा करिता सदैव सदनी भीक मागेल केवता की चक्षुचे कृपा कटाक्षे पाषाण करी परिस जैसे तो हेमा करिता काय प्रत्यक्ष आराधील धनाढ्या जयाचे वचन वागवटी मिरवती सकळ देवांच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधिना भूतासी तस्मात ब्रह्मयाची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरुकृपेसी मिरवितसे ना तरी मुळीच प्रौढी गुरु मिरवला ज्याच्या कवाडी तयाची दैन्या कोण फेडी काबाड ओझे वाहे तो ऐसे ऐकता कानिफनाथ परमक्षोभला स्वचितार्थ तैसा पावक आज्य सिंचितार्थ कबळू तो ब्रह्मांडा म्हणे हो हो जाणतो भूते तू ते आणि तुझिया गुरु सहित बहुसाधने प्रतापवंत नरका माझी पचदसे वाचे म्हणवती योगी जन कर्म आचरती नरक पतन सकळ स्त्री राष्ट्र वेष्टून भोग भोगी पापांचा जितेंद्रिय त्वदावावे जनी असोनी भोग चिंती मनी तया भोग वश करुनी मेनिका नाथ होनी ठेला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञी ओजा आता ब्रह्मयाते करुनी हीन तेजा ढिसाळ गोष्टी करीतोसी प्रथम गुरु तुझा काबाडी तुझे दैना कोण फेडी आता सोडूनी सकळ प्रौढी मार्गा मार्गी क्रमिका ऐसे वचन खडतर बोलणे गोरक्षकाते होते श्रवण मग म्हणे बोलसी आपण चावटीपणा हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीन बहुत 10 वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचरसे तरी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे वहिले नृप सर्पदर्पे वेष्टिले शक्तिहीन झालासी हेळा पट्टणी गौड बंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रतापराशी लीद गर्ते तपसवीतसे तैसा नो हे गुरु माझा हालवील सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्र ओजा करकमळी मिरविदसे अष्टभैरव महादारुण अजिंक्य देवा दानवा कारण त्यासी बळे करुनी कंदन शरणागत आणिले पाहे केवढा मारुत सुत जेणे विजयी केला रघुनाथ तया मस्तकी देऊनी पर्वत उभा केला स्तंभापरी वीरभद्र प्रताप तरुणी देवदानवा अजिंक्य करणी तयाचा प्राणकंठी आणुनी शरणागत तो केला द्वादश कळी तीव्र आदित्य तयाचा उलथोनी पाडिला रथ सकळ देव शरणागत होनी लोटले पायासी तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडविता नरक क्लेशा तयाचा वरद कृपे ऐसा आताची पाहे हे भ्रष्टा मग घेऊनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी संजीवनी ते पियुष धाटी सकळ फळा ते विरविली ऐसे सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन ते कानिफनाथ पाहून मनी शंकित पै झाला
योजनी सर्व मुख वोठी विस्मय करीते आपुले पोटी म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगा माझी फिरवला सकळ टाकुनी विरुद्ध भाषण भावो निदिदले आलिंगन म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्रता मिरवेशी परे ऐशा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालिंदराला ठाव लाभला तुझपासी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलिलासी अति अप्रमाण माझा लाभ तुझं कारण तुझा लाभ मज आ झाला ते बोल नव्हे वाईट दाविते झाले मार्ग चोखट गुप्त गुरुचे उघडुनी कपाट मार्ग दिवटा पै गेला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहुनी गुरु पावले ऐसे वदुनी प्रीती न मिले एकमेका ते वेळा या उपरी गौरनंदन स्पर्शास्त्रमुखी जलपुन वृक्षा देठी फळे नेऊन जेथील तेथे जडिले मग पुन्हा करुनी नमना नमन प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेका ते विचारून आदेश विनवनी जाताती गोरक्ष झालेला स्त्री देशात कानिफा गौड मंगल जात हेळा पट्टण लक्षुनिया पंथ कूच मुक्काम साधितसे परी तीव्र होवनी अतिचित्ती म्हणे जाताची भस्म करीन नृपती आहा जालिंदर गुरुमूर्ती दुखविली नष्टाने ऐसे म्हणून वारंवार परम क्रोधाचा वैश्वानर शिखा डुलवी स्व अंगावर आहाळुनी पाडावया तन्याय तीव्रमती चित्तकुंडी पावकस्थिती प्रदीप्त करुणी नृप आहुती इच्छुनिया जातसे तच्छिष्य कटक थाटी गमन करिता वाटो वाटी तव हे हेळा पट्टण कानन पुटी जाऊनिया पोहोचला तो वृत्तांत रायासी कळला कानिफ आले गावाला मग परिवारासहित गोपीचंद वहिला सवे सामोरा जातसे चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभवा तरी गुरु याची करावा काया वाचा भावाने 700 शिष्य कटक भारी पूर्ण योगी ब्रह्मचारे गजवाजी सेंदनी वारी जगा माझी मिरविदसे सिद्ध करुणी चमुभार शिबिकासने तुरंग अपार अन्न मंडळी वीर झुंजार राया सवे मिरविले राय मस्तकी 100 चंद्राकृती दैदिप्यवंत ऐसी छत्रे वर्णिला बहुत वाढेल ग्रंथ आगळा 1,700 मिती बरोबरीचे सरदार असती तयांचे छत्रे पंच असती चंद्रार्की मिरवत हेमतगटी झालरा शिल्पयुक्ती छत्र कळसाची अपार दीप्ती रत्नखचित अर्का म्हणती तेजसांडी तू आपुले ऐशा संपत्ती संभारेसी ठेंगणे भावती अमरपदासी मार्गी चालता मांत्रिकासी पाचारी तो नृपनाथ म्हणती प्रारब्ध योगे करून येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधानू हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरते योग्या योग्य उभयती ना तरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन रत्नपती काच आणून भूषणाते मिरवितसे ती कल्पतरूच्या बागायती कंटकतरू बाभूळ वस्ती की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजव्याने मिरवावे मी भूप माझे पंक्ती भूपती असवा सर्वज्ञ मूर्ती घृतशर्करा दुग्ध सरिती लवण कैसे वाढावे अमंगळ गल्ली कुश्चल स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान तो गुरु माझे मम मातेने जालिंदर योजला अहो ती योग्य नसे संगत
काय केले स्त्री जातीत, परी आता उदेले उचिता उचित, गुरु कानिफा आम्हासी, ऐसोय वैदुनी मांत्रिकाशी, राव जातसे कटक प्रदेशी, घेऊनी सवे संभारासी, षोडशोपचार आदरे, ऐसे परी कटक थाटी, राव जाय सुगम वाटी, त्या मार्गी योगींद्र जेठी, जाऊन या मिळाला, परी येता देखताची गोपी चंद, हृदयी धडाडला अपार क्रोध, परी विवेक अर्गळा अपार, तेणे अक्रोधनाना माझी मना मजी संचरला, आताची शापुनी करेन भस्म, परी कार्य तैसेची राहील सुगम, कोठे श्री गुरु योगद्रुम, मिरवला तो कळेना, परी याचे हाती कार्य सुगम, उरकोणी घ्यावा मनोधर्म, आधी पाहुनी गुरुचरण पद्म, शासनाते मग ओपू, आईसा विचार करून चित्ती, स्तब्ध राहिला योगींद्र जती, क्रोधानळा समूळ शांती, बोध लक्ष्मी स्थापितसे, जैसे शस्त्रास्त्री निपुण, जेवी रक्षती प्रतापवान, परी कार्य संबद्धी दैदिप्यमान, दर्शविती लोकाते, तरी प्रथम श्री गुरुमूर्ती, प्रत्यक्ष करावी याचे हाती, मग क्रोधानळासी दुरस्तर आहुती, गोपीचंद योजावा, ऐसिये विचारी शब्दबोध, कानिफा राहिला स्तब्ध, येरीकडे गोपीचंद, चरणावरी लोटला, उभा राहिला समोर दृष्टी, नम्रोत्तर बोले होटी, जोडून या कर संपुटी, विनवणी विनवितसे, हे महाराजा दैव योगा, मज आळशावरी गंगा, बोळलासी कृपा ओघा, अनाथा सनाथ करावया, तुम्ही कृपाळू संत सज्जन, दया भांडार शांतिरत्न, ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म, गृहस्थांशी कल्पावे, ब्रह्मे पावला तत्वदा, षड्गुणासी विषया दमिदा, सकळ भोगुनी अकर्ता, मिरवता सी जगा माझी, आणि जगाच्या विषय तिमिरी, ज्ञान दिवटी तेजारी, मिरवुनी सुखसनाथ बरी, दाविदे झाले महाराजा, ऐसे साधक याचकमणी, तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी, ऐसिये स्थिती जान्हवी जीवनी, बोळविलीत मजवरुते, परी श्री गुरुयाचे वागुत्तर, ऐकुनी कानिफा मनोहर, तेणे चित्तशक्ती तरुवर, आनंद शक्ती मिरविली, देही क्रोधाचा वैश्वानर, पेटवा घेत होता अपार, तरी राव उत्तराचे सिंचन नीर, होताची शांती वरी येली, मग रायासी धरुनी करी, बैसविला स्वशेजारी, मग बोलत वागुत्तरी, कुशळ असा की महाराजा, म्हणे राया अनुचित केले, परी तव भाग्य सवळ पाहिले, तेणे करून शांतते वरिले, मम मानसे महाराजा, ना तरी अनर्थासी गाठी, पडत होती प्राणासी मिठी, परी तव भाग्य उत्तराची देठी, शांती फळे मिरविली, तरी आता असो कैसे, वेगी चाल पट्टणास, तेथे सकळ इतिहास, निवेदन तुझ राया, मग बैसुनी शिबिकासनी, कटकासह ग्रामासी येऊनी, राये राजसदना आणुनी, कनकासना वाहिला तरी प्रीती करुनी, षोडशोपचारे पूजिला मुनी, हेमरत्नी आणि वस्त्रभूषणी, नम्रवाणी बोलदसे, हे महाराजा योग संपत्ती, कामना वेधली माझे चित्ती, अनुग्रही चोज घेऊनी निगुती, सनाथपणी मिरवावे, ऐसी वेधक कामना चित्ती, प्रथम भागी मिरवित होती, त्यात उदेली कोपयुक्ती, वैश्वानर शिखाते, तेणे आनंदोनी उदयाचा तरू, बोळलासे योगधीरू, मग पुढे वासना फळकारू, प्रेरावया ते पावला,
नृप म्हणे अर्थ उघडून, चित्ती मिरवा समाधान, ना तरी भययुक्त विरड पूर्ण, चित्त तरुते स्पर्शितसे, तरी प्रांजळ करुणी माते, कृपे ओपुनी अनुग्रहाते, आपुला साह्य म्हणून सरदे, तिही लोकी मिरवावे, कानिफा म्हणे नृपा ऐक, मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक, घेऊ पाहसी भावपूर्वक, परी तुवा भावनासिला, जैसे दुग्ध पवित्र गोड, परी लवण स्पर्शिता परमद्वाड, तेवी तू ते घडूनी बिघड, आले आहे महाराजा, अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी, परी ज्याचा अनुग्रह मजसी, तो तू स्वामी महागर्तेसी, अश्वविष्ठेत स्थापिला, परी तुझे आयुष्य लाग, पूर्व पुण्याचा होता योग, म्हणून क्रोधा नळ मग, शांती जरी दडाला हो, ना तरी महाराज जालिंद्र, प्रय काळीचा वैश्वानर, तुझे वैभवाचे अपार नीर, भस्म करिता क्षणार्धे, जयाच्या प्रतापाच्या सरी, कोण सरी बोल वागुत्तरी, जेणे स्वर्ग देवतांची थोरी, झाडो झाडी लाविली, मग साध्यंत वराची कथा, तया नृपाते सांगता, तेने ही सकळ ऐकुनी वार्ता, भय उदेले चित्तांत, अंगी रोमांच आले दाटून, शरीरी कापरे दाटले पूर्ण, मग धरोनी त्यांचे चरण, नम्रपणी विनवतेसे, म्हणे महाराजा योगवित्त, घडूनी आले ते अनुचित, तरी आता क्षमा उचित, प्रसाद करा दासावरी, या ब्रह्मांड मंडपात, मज एवढा कोणी नाही पतित, हा ही करणी अघटित, घडूनी आली मज लागी, परी सदैव माये परी, शांती वरावी हृदयांतरी, बहु अन्याय होता किशोरी, आहिता ते टेकेना, तुम्ही संत दयावंत, घेता जगाचे बहु आघात, अमृतोपम मानुनी चित्त, कृपा उचित दर्शविता, जैसा झाडा घातला घाव, एकी लावणी केली अपूर्व, परी उभयता एकची छाव, मिरवू शके जैसी का, की सरिता पात्री नीर ओघी, धुती पूजिती मळसंगी, परी एकची तो उभय प्रसंगी, मिरविली की सरिता ते, ही तस्करा होता घरात रिघावा, त्यासही प्रकाश देई जैसा दिवा, तन्याये संत भावा, मिरवू जात महाराजा, तरी आता असो ऐसे, क्षमा बोढण करी आम्हास, दुष्कृत सरिता प्रवाही विशेष, ओढुनी काढी महाराजा, ऐसे ऐकुनी तयाचे वचन, नाभी म्हणे गजकर्ण नंदन, मग राया लागी सवे घेऊन, स्वशिबिराते पातला, परी हा वृत्तांत ऐकुनी, परिचारिका धावल्या तेथुनी, त्यांनी जाऊनी सकळ युवती लागुनी, मैनावती ते सांगितले, हे माय वो भक्ती संपादनी, जालिंदर गुरु तुम्हा लागुनी, परितयाची राये विपत्ती करुनी, मही करते तमिरविला, तेही अश्वविष्ठेत, टाकिला आहे 10 वरुषात, ही राज दरबारा ऐकुनी मात, तुम्ही आम्ही निवेदिली, म्हणाल कैसी कळली मात, तरी जालिंदराचा आला सुत, अपार वैभव कानिफनाथा, विद्यार्णव दुसरा, तरी तयाचे वैभव पाहुन, शेवटी नटला आपुला नंदन, परी जालिंदराचे वर्तमान, श्रुत केले तेणेची, आता रावतयाचे शिबिरी, गेला आहे सहपरिवारी, तेथे घडेल जैसे परी, तैसे वृत्त सांगू पुढे, ऐसे सांगता युवती, हृदयी क्षोभिली मैनावती, परी पुत्र मोहाची संपत्ती, चित्त झुलारी हेलावे, येरीकडे नृपनाथ, मुनी शिबिरा जाऊनी त्वरित, उत्तम अंगारी अनन्य पदार्थ,
इच्छे समान भरियेले सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान तेथील तेथे अर्थ पुरवून संगोपन करीतसे जैसे दुर्वासा अतिथी सकळ सेवे आराधी कौरव पाळ तन्याये हा भूपाळ नाथा लागी संबोखी आई असो ऐसे सेवे प्रकरणी अस्तास गेला वासरमणी मग राया ते आज्ञा देऊनी बोळविला सदनाते राव पातला सदना प्रती परी येताची वंदिली मैनावती मग झाला वृत्तांत तिये प्रती निवेदिला रायाने वृत्तांत निवेदुनी तीजसी तुवा जावोनी शिबिरासी युक्ती प्रयोक्ती बोधुनी त्यासी महाविघ्न निवटावे मग अवश्य बोलुनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती शीघ्र येऊनी शिबिरा प्रती कानिफनाथ मिरवला वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ कोण तुम्ही वरिला अर्थ नाथपंथी विरावया तरी हा नाथपंथिका मिही मिरविते महिलोका तरी मम मौळी वरद पादुका श्री जालिंदरासी मिरविते ऐसे ऐकोनी तियेची वाणी बोलता झाला कानिफ मुनी ऐसी असुनी बरवी करणी जालिंदराते मिरविले तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अश्वविष्ठेत मैनावती म्हणे मजसी शुद्ध आजी झाले महाराजा मग आपुली कथा मुळापासुनी कया नाथासी निवेदुनी हे स्वसुता हाती झाली करणी मज न कळता महाराजा तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम परिरायाचे दुष्ट कर्म टाळुनी सुपंथ मिरविका ऐसे सांगुनी तया प्रती मोह उपजला अतिचित्ती मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात म्हणशील सुतांचे हाते करून कान करिसी दृश्यमान परिनेणो जालिंदराचा कोपाग्न धाव येऊनी पुढारा तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षुनिया आपुल्या भाच्या प्रती दृश्य करुनी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्या घरी का मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती ध्वजाती लखलखीत हेळावने परमलोकात कीर्ती ध्वज फडकेल ऐसे बोलून या तया प्रती मग उठती झाली मैनावती त्याने ही नमुनी परमप्रीती बोळविले भगिनी ते पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छिपूर्ण श्री गुरु चरण पाहुनी जाण सकळ संशय सोडिका ऐशी आश्वासुनी माता श्रीनाथा झाला बोळविता असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी स्वतुता ते पाचारून सकळ सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासन भंगित झाले तत्क्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफनाथ ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला असो आता येथून पुढील अध्यायी धुंडीनंदन नरहरी वरदे श्रोत्या कारण मालू निवेदिल गुरुकृपे स्वस्ति श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर षोडशोऽध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।